तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला रेशन दुकानावरती केरोसिन मिळणार आहे। मित्रांनो, या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर निर्मित करण्यात आलेला आहे। यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता जे सध्या युद्ध सुरू आहे त्यामुळे सामान्य जनतेला गॅसची कमतरता भासू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये मित्रांनो असा निर्णय घेण्यात आलेला होता की ज्यांच्याकडे गॅसचं कनेक्शन आहे त्यांना केरोसिनचं वाटप केलं जाणार नाही, परंतु आता सध्याची जी परिस्थिती आहे ती पाहता राज्य शासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, ही गोष्ट आनंदाची आहे की दुःखाची आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता तुम्हाला जर केरोसिन मिळते म्हणजे ज्याला आपण रॉकेल सुद्धा म्हणतो, तर तुम्हाला त्यासोबत मला असं वाटतंय की स्टोव सुद्धा घ्यायला लागणार आहे, कारण तुम्ही केरोसिन वापरणार कुठे। तर जाऊ द्या मित्रांनो, जी काही माहिती आहे संपूर्ण ती आपण जेआरच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे की कोणाला किती मिळणार आहे केरोसिन आणि ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांनी काय करायचं आहे, त्यांना कसं मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर मित्रांनो, छोटीशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर बघा, 25 तारखेला हा निर्णय घेण्यात आलेला आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या अंतर्गत केरोसिन वितरणाबाबत। जेआरची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर बघा मित्रांनो, याआधी गॅस कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना केरोसिन वितरण न करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दिली होती। म्हणजे ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना केरोसिन वाटप करायचं नाही असे पहिले आदेश होते, परंतु आता सध्याची जी परिस्थिती आहे ती पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता आपण या संदर्भातील शासनाचे काय आदेश आहेत ते समजून घेऊया। केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यास 37,44,000 लिटर केरोसिन वाटप केलेले आहे। तर तुम्हाला प्रति कुटुंब किंवा प्रति शिधापत्रिका म्हणजे आपण ज्याप्रमाणे राशन घेतो त्याचप्रमाणे इथं 3 लिटर केरोसिन तुम्हाला दिलं जाणार आहे। तर लाभार्थी कुटुंब कोणते असणार आहेत तर बघा, AAY PHH शिधापत्रिका धारकांना केरोसिन वितरणास प्राधान्य दिलं जाईल आणि केरोसिन विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून केरोसिन उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिका धारक देखील केरोसिन मिळण्यास पात्र असणार आहेत। आणि मित्रांनो, ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहणार आहे। म्हणजे ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्यांचं संपल्यानंतर जर केरोसिन उपलब्ध राहिलं तर मग ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे त्यांना सुद्धा दिलं जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो, ग्रामपंचायत रहिवासी दाखला पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला कमीत कमी रहिवासी दाखला तरी दाखवावा लागणार आहे, रहिवासी प्रमाणपत्र दाखायचं आहे राशन दुकानावरती आणि तुम्ही केरोसिन घेऊ शकता। आणि जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना सुद्धा उपलब्धतेनुसार केरोसिन दिलं जाणार आहे। तर हे जे केरोसिन आहे हे मार्चमध्येच वाटप करण्यात येणार आहे, मार्च 2026, आणि जे आता संपत आलेला आहे महिना। जर तुमच्या भागामध्ये केरोसिन वाटप झालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून झालेलं नसेल तेही सांगा। तर मित्रांनो, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।